पुढे जाणार आहे त्याच्यामुळं संध्याकाळी लवकर आता येऊ ना. काय नाव तुमचं संपूर्ण? नवनाथ मारुती शिंदे, माजी उपसरपंच एकलहरे. काय सांगाल माननीय दिलीप वळसे पाटील साहेब जे आहे यांच्याबद्दल खूप चर्चा आहे तालुक्यामध्ये, खूप विकास कामं केली. तुमच्या शिंदेवाडी जे आहे त्या शिंदेवाडीच्या वतीनं काय सांगाल तुम्ही नेमकं की काय परिस्थिती होती पूर्वी 25 ते 30 वर्षापूर्वी विकास कामाबद्दल काय सांगाल? मी जुन्या काळचा एक साक्षीदार आहे. ज्या वेळेला नदीला पाणी नसायचं आणि आम्हाला पिण्यासाठी पाणी हे नदीत खड्डे करून उन्हाळ्याच्या दिवसात न्यावं लागायचं हंडे भरून. हे आम्ही स्वतः नेलेले. आणि त्यानंतर 90 साली साहेब आमदार झाले. आमदार झाल्यानंतर मंत्री झाले आणि साहेबांनी जी विकास कामं केली, बंधारे असतील, हा आमचा चांडोलीचा बंधारा असेल, परत बाकीचे केटीवेर वगैरे सगळे ह्या बाबी झाल्यानंतर साहेबांनी पाण्याचा स्रोत वाढवल्यानंतर एवढा मोठा विकास झाला. ज्यावेळेस पूर्वीच्या काळी आम्हाला शाळेत फी भरायला 2-3 रुपये नसायचे, परंतु आता आमच्या मुलांना जे 2-2, 3-3 लाख लागले ते आम्ही सहज पैसे भरले. आता आमच्या मुलांच्या खिशांनी तेवढे पैसे खुळखुळतात. आणि आमच्या ह्या छोट्याशा वाडीत 40 घराची वाडी आहे, एवढा विकास झालाय. आमच्या 40 घराच्या वाडीत 18 ते 22 ट्रॅक्टर आहेत. प्रत्येक घरी 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे. आणि साहेबांच्या माध्यमातूनच हा पूर्ण विकास झालेला आहे. साहेबांनी जवळजवळ आमच्या या छोट्याशा वाडीसाठी माझ्या माहितीप्रमाणे 5 कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे. आमचा समाज मंडप असेल, सभा मंडप याचा हनुमान मंदिराचा तो जवळजवळ 30 लाख रुपयाचा सभा मंडप हा साहेबांच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून झालाय. स्मशानभूमीसाठी साहेबांच्या माध्यमातून साधारणतः 20 लाख रुपये आतापर्यंत आम्हाला आलेले. हा भरावा असेल, त्याचे भिंती असतील, वेटिंग शेड असेल, ह्या सगळ्या बाबी साहेबांच्या माध्यमातून झाल्या. आज आमची ही अडगळीत असलेली वाडी, आम्हाला पूर्वीच्या काळी ह्या वाडीत येण्यासाठी रस्ता नव्हता. ते शेतीमाल काढण्यासाठी 3-3 ट्रॅक्टर लावून माल काढावा लागत होता. गुडघ्यावाडला गाळ असायचा. परंतु आता साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ जीवन हॉटेलपासून तर शिंदेवाडीपर्यंत हा 2 कोटी रुपयाचा रस्ता झाला. शिंदेवाडीपासून तर हायवेपर्यंत, एकलहरे गावठाणाच्या हायवेपर्यंत तो 1,10,00,000चा रस्ता झाला. मंचर कॉलेज मार्गे व्यवसाय जो आहे शेतीचा जोडधंदा आहे तो कसा आहे तुमच्या वाडीत? आमच्या वाडीमध्ये दुग्ध व्यवसाय हा खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात चालतो. आमच्या ह्या छोट्याशा वाडीमध्ये साधारणतः 2000 लिटर दूध तयार संकलन होते. विविध संस्थांच्या मार्फत ते डेअरीचं वाटप किती असेल, पेमेंट वाटप किती असेल महिन्याला? साधारणतः आता मी जी संस्था चालवतो त्या संस्थेत महिन्याला जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपयाचं 10 दिवसाला वाटप होते. अशा 4-5 संस्था आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्ही कबूल करता की पाणी आल्यामुळे शेती धंदा आणि ते जे चारा वगैरे उपलब्ध झाल्यामुळे तुम्ही जे आहे जनावर दुग्ध व्यवसाय याला जोडधंदा म्हणून, शेतीला जोडधंदा म्हणून, शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय असेल. येणाऱ्या दिवसामध्ये जे निवडणूक आहे, निवडणुकीत तुमची भूमिका काय? येणाऱ्या दिवसामध्ये साहेबांनाच निवडून देणार. आमच्या वाडीचं ठरलेलं आहे. किती लीड भेटणार आमचा लोंढेमळा शिंदेवाडी हा बूथ आहे. हा साहेबांना पाठीमागच्या वेळेस 55 मताचं लीड होतं. ह्या वेळेला साधारणतः आम्ही ते 100च्या पुढे नेऊन घालणार आहोत. तुम्ही तरुण पण आहात, युवा वर्ग पण आहात. या देशाची जी काय भावी विकासात प्रगती तुम्ही या भागीदार, साक्षीदार. येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये धुरा असणार आहे विकासाची. काय म्हणाल नेमकं? आता शिंदेने त्यांचं मत मांडलं, तुमचं युवा पिढीचं काय मत आहे आणि तुमचे काय विचार आहेत साहेबांप्रती? नमस्ते, माझं नाव सुदर्शन शिंदे, एकलहरे गावाचा मी रहिवासी. सगळ्यात महत्त्वाचं, माझा जन्म 90चा आहे. साहेबांनी निवडणुकीला आमदारकीची पहिली टर्म साहेब 90 साली लढलेले. म्हणजे आज जे बोललं तर युवक साहेबांबरोबर कमी आहे किंवा युवक म्हणतात की आम्हाला बदल पाहिजे. ज्यांचा जन्म 90चा आहे त्यांनी आत्ता साहेबांच्या 35 वर्षा कारकिर्दीवरती
सहसा भाष्य नाही केलं पाहिजे. मला असं वाटतं ज्याला अनुभव आहे त्या व्यक्तीने अनुभवावरती बोललं पाहिजे. आणि अनुभवावरती बोलल्यानंतर साहेबांनी जो 35 वर्ष गेले विकास केलेला आहे त्या विकासावरती त्यांना आज माहित नाही. जसं नानांनी सांगितलं आमच्या की 30-35 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती, लोकांना खड्डे खाणून पाणी घ्यायला लागायचं. आणि एवढ्या परिस्थितीमध्ये आज डिंबे धरण झालं. डिंबे धरणामुळे आज आमच्या आंबेगाव तालुक्याचा असेल, शिरूर तालुक्याचा असेल विकास झाला. आणि हे सर्व साहेबांमुळे. अहमदनगर जिल्ह्यातले नुकतंच नामकरण झाले अहिल्यानगर जिल्ह्यातले काही आमदार लोक बोगद्याद्वारे पाणी त्या 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 जिल्ह्यामध्ये असणाऱ्या काही गावांना जामखेड कर्जतला पाणी पळवू इच्छितात, असं लोकांमध्ये चर्चा आहे. हो. त्यांचं त्याला समर्थन आहे. तुमचं काय आहे? डिंबे जो प्रस्तावित बोगदा आहे याबद्दल तुमची काय भूमिका आहे? सगळ्यात महत्वाचं ह्या बोगद्याला आमचा 100% हा विरोधच असणार आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा साहेबांना एक गोष्ट मला या ठिकाणी अत्यंत आग्रहीपणे नमूद करावीशी वाटते की एखादी गोष्ट तुम्हाला चटका बसल्यानंतर त्या गोष्टीची व्हॅल्यू समजते. आज साहेबांनी लोकांना सांगितलेलं आहे की बोगदा होणार आहे, तुम्ही त्याची काळजी घ्यायची. त्याच्यासाठी मी आज निर्णय घेतलेला आहे अजित पवार साहेबांबरोबर जाण्याचा, की देवेंद्र फडणवीस महायुती बरोबर जाण्याचा. तर हा निर्णय त्यांनी याच्यामुळे घेतला. आणि हेच जर परिस्थिती पुढच्या 5 ते 10 वर्षानंतर आली असती त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला आंदोलन करायला लागलं असते, घरदारांवरती नांगर फिरला असता. आज एवढं जे नंदनवन झाले हे नंदनवन पूर्णपणे बेचिराग झाला असतं. आणि त्यावेळेस लोकांना त्याची व्हॅल्यू समजली असती. 35 वर्षाचा हा साहेबांचा विकास शोकांतिक आहे. साहेबांना गावोगावी जाऊन सांगावं लागते, कार्यकर्त्यांना सांगावं लागते का 35 वर्ष विकास झालाय. आणि साहेबांच्याच माध्यमातून तयार झालेले काही लोक, नाव नाही घेणार, पण त्या लोकांनी आज या पद्धतीने वावड्या उठवलेल्या आहेत की आपल्या आपल्या पद्धतीने टीका करतात. आणि साहेबांनी आजपर्यंत कधीच कोणावर टीका केलेली नाही. आजपर्यंत साहेबांनी कुठल्या व्यक्तीवरती शब्दशः टीका केली, कुठल्याच पक्षावरती. काय भूमिका असेल? तरुणवाडीची आमची एकमेव भूमिका आहे, साहेबांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहे. जी पद्धतीने लोकांनी चर्चा केली गेली की युवक नाहीये, त्याच पद्धतीने शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये युवकांचा निर्धार मेळावा एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. त्यामध्ये कमीत कमी 5 ते 10,000 युवक त्या ठिकाणी उपस्थित होते. एकलरे गावामध्ये भाग्यलक्ष्मी फार मोठा दुधाचा प्लांट आहे. एवढी मोठी दूधगंगा तुमच्या इथून वाहते एकलरे गावात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय देवेंद्र शेठ चेअरमन जे आहे यांचा जो प्लांट आहे, इतका सुंदर प्लांट आहे या एकलरे श्यामदार देवस्थानच्या शेजारी. तर त्याबद्दल काय बोला? नक्कीच आमच्या गावचं ते वैभव आहे. कारण का जसं भीमाशंकर पावनभूमी आमची सुरुवात ही भीमाशंकरच्या देवस्थानापासून होते आणि राजनांदगावचा देवस्थ आमचा सगळ्यात तालुक्याचा शेवट आहे. त्याच पद्धतीने आमच्या गावातली काही साखर कारखाने असतील, दूध संस्था असतील, परत गोवर्धन डेअरी असेल, भाग्यलक्ष्मी डेअरी, तुमच्या गावातून चारा जात असेल 100% आमच्या गावातील लोक रोजगारासाठी त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आज आमच्या गावातली 5-10 लोक भीमाशंकर कारखान्यावरती, 2-3 लोक भाग्यलक्ष्मीवरती, 2-3 लोक गोवर्धन मध्ये आहेत. ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा शरद बँकेमध्ये आज आमच्या गावातली 4 लोक आहे. आणि आजपर्यंत अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जे आपल्याला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय त्या ठिकाणी म्हटलं आता वशिला चालत नाही, पण आमच्याच गावातली 2 मुलं त्या ठिकाणी शिकतायत. म्हणजे आज ही परिस्थिती आहे की आम्ही मेडिकल कॉलेज होणार तरुण वर्गाकरता, तो तर खूप मोठी सुवर्ण संधी. आज साहेबांच्या माध्यमातून साहेबांनी एवढं 35 वर्ष दिलंय आणि अजून पुढचे 5 वर्ष 10 वर्ष साहेब जे देणार आहे हे लोकांची अक्षरशः झोळी कमी पडणार आहे घेण्यासाठी. आज एवढी विकास कामं आज या गावामध्ये. आणि मंचर आणि कळंब परिसरामध्ये चर्चा आहे का साहेबांनी या ठिकाणी गुन्हेगारी वाढून दिली नाही. आज तुमच्यासारखे तरुण जे आहेत एकदम बिनदिक्कतपणे कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये कामाला जाऊ शकतात, हिंडू फिरू शकतात. आज काही ठिकाणी जर बघितलं आपण चाकण साहेबांनी इकडे इरेडिकेशन म्हणतात ना, एक प्रकारे नाही का पूर्णपणे उच्चाटन, हे क्राईम जे घडत होते पूर्वी, तर असे क्राईम तुमच्या इकडे का आमच्याकडे बघायला पण भेटत नाही. सगळ्यात महत्वाचं आमच्याकडे गुन्हेगारी ही प्रवृत्तीच राहिलेला आहे. सगळे संस्कारी लोक आहेत, सगळी मुलं आहेत, सगळे शिक्षणामध्ये अग्रेसर आहेत, विविध पदाधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये टॉप लोकांनी काम करताय. या सगळ्या पद्धतीने साहेबांना श्रेय जातं. कारण का साहेब गृहमंत्री पण राहिलेले आहे. त्यावेळेस सुद्धा साहेबांच्या माध्यमातून आज गृहमंत्री असताना सुद्धा आम्ही साहेबांची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेही मान खाली घाला गेला असं तालुक्यांनी कुठेही वर्तन केलं. निवडणूक 20 तारखेला 100% साहेबांना आम्ही आतापर्यंत जे पाठीमागच्या निवडणुकीमध्ये साहेबांना 55 ते 60 हजाराचं लीड होतं. यावेळेस नक्कीच ते 10 ते 15 हजारांनी लीड वाढणार आणि तालुका हा पूर्ण अष्टविजय साहेबांचा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाणार आणि नक्की गुलाल हा आपलाच असणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 23 तारखेला नक्की सगळ्या लोकांना, युवकांना आम्ही साहेबांच्या विजयामध्ये सामील आहोत.